लक्ष द्या, उभयनव्वयी अव्यय हा टॉपिक आपण शब्दाच्या अविकारी जातीमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय पाहिलं, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानंतर केवल प्रयोगी किंवा उद्गारवाची अव्यय म्हणजे काय पाहिलं आणि अत्यंत डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या। सो देन पहा आता उभय म्हणजे काय। आता उभयचा अर्थ होतो दोन, उभयचा अर्थ काय होतो दोन, आणि अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे याचा अर्थ असा होतो की दोन उपवाक्यातील संबंध दाखविणारी अव्यय म्हणजे उभयनव्वयी अव्यय। दोन वाक्य, आता उभयनव्वयी अव्ययामध्ये दोन वाक्य असतात किंवा दोन शब्द असतात आणि दोन वाक्यांना किंवा त्याची व्याख्या करतात, दोन वाक्य किंवा दोन शब्द ज्या अवयवांनी जोडली जातात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। पहा ही वाक्य जोडत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धविराम वापरावं लागतं, कधी उभयनव्वयी अव्यय टाकत असताना। दुसरी मधून यामध्ये दोन वाक्य असतात, एक प्रधान वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं। प्रधान वाक्य हे अधिकच्या चिन्हाने दाखवितात तर गौण वाक्य हे वजाच्या चिन्हाने दाखवतात। प्रधान वाक्य म्हणजे काय तर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणाऱ्या वाक्यांना प्रधान वाक्य असे म्हणतात आणि एक वाक्य जर दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असेल तर त्याला गौण वाक्य असे म्हणतात। म्हणजे अर्थाच्या दृष्टीने आता तुम्हाला बघायचं असेल तर याची उदाहरणार्थ आपण उभयनव्वयी अव्ययामध्ये काय बघितलं की दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्याला आपण उभयनव्वयी अव्यय म्हणतो। एक वाक्य प्रधान असते, दुसरं वाक्य गौण असते, बरोबर आहे। तर पहा रमेशने जेवण केले, आपण उदाहरण पाहतो की रमेशने जेवण केले आणि तो निघून गेला। ठीक आहे, खाली पाय, तो निघून गेला म्हणजे रमेशने जेवण केले हे एक वाक्य आहे, बरोबर आहे। हे प्रधान वाक्य आहे, हे इंडिपेंडेंट स्टेटमेंट आहे, याला आपण काय म्हणू स्वतंत्र वाक्य आहे, एक स्वतंत्र विचार आहे आणि यामध्ये उभयनव्वयी अव्यय आहे। आणि हा काय उभयनव्वयी अव्यय आहे, ठीक आहे। आणि तो निघून गेला हे दुसरं स्वतंत्र वाक्य आहे आणि या दोन वाक्याला जोडण्याचं काम कोण केलं, अन्नी नाही केलं, म्हणून याला काय म्हणतात उभयनव्वयी अव्यय। आता हे समुच्चयबोधक उभयनव्वयी अव्यय आहे। कोणता आहे समुच्चय, आणि व हे काय दाखवतात, समुच्चय दाखवतात, ठीक आहे। आता हे इथं आपण शिकला तर समासामध्ये सुद्धा आपल्याला याचा फायदा होत असतो। आता पहा राम व श्याम, आता हा राम एक शब्द आहे, श्याम एक शब्द आहे आणि या दोन शब्दाचा समुच्चय कोणता उभयनव्वयी दाखवला व, म्हणजेच व या वाक्यामध्ये काय उभयनव्वयी अव्यय आहे, ठीक आहे। आता याचा अभ्यास करत असताना उभयनव्वयी अव्ययाचे किती प्रकार पडतात तर दोन प्रकार पडतात। उभयनव्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात, त्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयनव्वयी अव्यय, गौणत्व सूचक उभयनव्वयी अव्यय। आता प्रधानत्व सूचक उभयनव्वयी अव्ययाचे काय वैशिष्ट्य आहेत ते बघू आपण। पहा प्रधानत्व सूचक उभयनव्वयी अव्ययामध्ये या अव्ययाने जोडलेली सर्वच वाक्य संयुक्त वाक्य असतात, म्हणजे मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि केवल वाक्य, केवल वाक्याला साधं वाक्य सुद्धा आपण म्हणत असतो। मी जेवण करतो साधं वाक्य, बरोबर आहे। मी आणि ती जेवण करते संयुक्त वाक्य, दोन वाक्याचा समुच्चय दाखवला। आता जर एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर म्हणजे मिश्रण असेल, ती आली तर मी जेवण करेन, आता हे दुसऱ्या वाक्यावर डिपेंड आहे म्हणजे हे मिश्र वाक्याच्या प्रकारामध्ये मोडतं। जर सरळ स्टेटमेंट असेल तर ते साधं वाक्य असतं, जर आणि व समुच्चयबोधक उभयनव्वयी जोडलेले असेल किंवा विकल्पबोधक उभयनव्वयी अव्ययाने जोडलेले असतील किंवा न्यूनत्वबोधक उभयनव्वयी अव्ययाने जोडलेले असतील किंवा परिणामबोधक उभयनव्वयी अव्ययाने जोडलेले असतील तर ही सर्वच वाक्य संयुक्त वाक्य असतात, हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल, ठीक आहे। तर आता बघा याच्यामध्ये संयुक्त वाक्य, यामध्ये दोन्ही वाक्य प्रधान असतात, म्हणजे याचा अर्थ दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, समान दर्जाचे असतात, ते एकमेकांवर डिपेंड नसतात। त्याच्यानंतर आपण बघितल्या की याचे प्रमुख किती प्रकार पडतात, चार, म्हणजे याचा अर्थ समुच्चयबोधक उभयनव्वयी अव्ययाचे चार प्रकार पडतात। एक पडतो समुच्चयबोधक, दुसरा पडतो विकल्पबोधक, तिसरा पडतो न्यूनत्वबोधक आणि चौथा पडतो परिणामबोधक। आता बघा या ही प्लसचे चिन्ह दाखवलीत ना, याचा अर्थ असा होतो की समुच्चयबोधक असेल, विकल्पबोधक असेल, न्यूनत्वबोधक असेल, परिणामबोधक असेल, यामध्ये प्रत्येक वाक्य कसं आहे प्रधान आहे, कसं आहे प्रधान आहे, दोन्ही वाक्य कशी आहेत प्रधान आहेत। बस समुच्चय म्हणजे काय आणि व, हे की नाही,
ती आणि मी, आई आणि बाबा, याच्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. विकल्प म्हणजे काय, पर्याय, हे किंवा ते. पहा, तुम्हाला जर म्हणलं विठी दांडू, तर विठी किंवा दांडू म्हणू शकता का तुम्ही? नाही, विठी आणि दांडू. आता तुम्हाला विठीच दिली आणि दांडू दिला नाही तर कसं खेळसाल तुम्ही? एकीमध्ये डोका टोळा, तिडीमिडी, चौवत माल्या, बलंबाय, डोळा आणि शामी डोळा खेळता येईल का आपल्याला? नाही खेळता येईल. आणि विकल्प बोधक म्हणजे काय? पहा, आता 1 ते 20 म्हणलं तर 20 आणि 1 हे समुच्चय बोधक झालं. पण 3 4 म्हणलं तर 3 किंवा 4 दोन्ही पैकी सत्य असत्य, सत्य किंवा असत्य, एक नाही, पास नापास, पास किंवा नापास. लक्षात आलं का? म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये विकल्पाची भूमिका असते. न्यूनत्व बोधक उभयनिव्वय अवयव. न्यूनत्व या शब्दाचा अर्थ होतो कमीपणा, हे का नाही? याला विरोध दर्शक उभयनिव्वय अवयव सुद्धा म्हणतात. विरुद्ध दर्शक सूचक उभयनिव्वय. आता बघा, शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊसच पडला नाही, म्हणजे पहिल्या वाक्याचा कमीपणा दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितला. त्याने खूप अभ्यास केला पण पहिला नंबर आला नाही. पण, परंतु, किंतु ही जी शब्द असतात ही न्यूनत्व बोधक उभयनिव्वय अवयवामध्ये जोडलेली असतात. आता बघा, परिणाम बोधक आहे, बरोबर? या वाक्यामध्ये पहिलं कारण असते आणि दुसरा त्याचा परिणाम असतो, म्हणजे याला आपण परिणाम बोधक उभयनिव्वय अवयव म्हणत असतोय की नाही? आता पहा, त्याच्यानंतर याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे गौणत्व सूचक उभयनिव्वय अवयव. आता गौणत्व सूचक उभयनिव्वयाची वैशिष्ट्य काय की या अवयवाने जोडलेली सर्वच वाक्य मिश्र स्वरूपाची असतात. म्हणजे तुम्हाला सोपं झालं की याच्यात तुम्हाला कोणतेही अवयव दिसलं ते मिश्र असते. म्हणजे स्वरूप बोधक असेल, उद्देश बोधक असेल, कारण बोधक असेल, संकेत बोधक असेल, ही सगळीच्या सगळी काय असतात? मिश्र वाक्य असतात. आता यामध्ये 2 असमान दर्जाची वाक्य असतात. ती इक्वल नसतात, ती असमान असतात. एका वाक्यावर दुसरं वाक्य डिपेंड असते म्हणून त्याला असमान दर्जाची म्हणतात, बरोबर आहे? आता या वाक्याने एक गौण असते तर एक काय असते? प्रधान वाक्य असते. आता स्वरूप बोधक, आता स्वरूप तुम्हाला माहिती आहे की नाही? चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून आम्ही विजयरथ अकॅडमीला आलो, बरोबर आहे? स्वरूप आहे येण्याचं. सॉरी, उद्देश बोधक झाला तो. काय झालं? ते उद्देश झालं. स्वरूपचं वाक्य काय? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. स्वरूप म्हणजे 1 रुपयाचा खुलासा 100 पैसे दिला, ठीक आहे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा खुलासा आहे, बरोबर आहे की नाही? राम म्हणून एक राजा होता, हा खुलासा आहे. स्वरूप दाखवायला लागलो आपण. हा, उद्देश बोधक उभयनिव्वय अवयव. याच्यामध्ये पहिलं वाक्य प्रधान असते, दुसरं वाक्य गौण असते, हे की नाही? आणि प्रधान वाक्याने गौण वाक्याचा उद्देश दाखवलेला असतो. चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून आम्ही विजयरथ अकॅडमीला आलो, असं म्हणलं म्हणजे उद्देश झाला. चांगले औषध मिळावे म्हणून आम्ही मुंबईला गेलो, उद्देश आहे तो. मुंबईला जाण्याचा उद्देश काय होता? चांगलं औषध मिळावं, बरोबर आहे की नाही? कारण बोधक आणि संकेत बोधक जर तर याच्यामध्ये पहिलं वाक्य काय असते? गौण असते. याच्यामध्ये पहिलं वाक्य गौण असते, दुसरं वाक्य प्रधान असते. आणि या सगळ्यांनी जमलेली आणि जोडलेली वाक्य ही मिश्र स्वरूपाची वाक्य असतात, हे आपल्याला विसरता कामा नये. आता याला आपण डिटेल मध्ये पाहू, ठीक आहे? ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्या.